नमस्कार मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे राहतात। समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते। स्वामी महाराजांचा जप करून आपल्या साऱ्या समस्या सुटतात। कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल। स्वामींची सेवा जर तुम्ही बिना अपेक्षा केली, पूर्ण श्रद्धेने केली, तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल। श्री स्वामी समर्थांची पृथ्वी, प्राणी, अग्नी, वायू व आकाश या पंच महाभूतांवर सत्ता होती। श्री समर्थ हे जगद्गुरु जात पात धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले। स्वामी भक्त असणाऱ्या व्यक्तींना तसेच सेविकरींना त्यांच्या भक्तीच्या फळाची खूपदा अनुभूती येते। त्यांच्या संकटाच्या काळात स्वामी त्यांना मदत करतातच। काही जणांचे अनुभव ऐकून अंगावर शहारे येतात की स्वामी भक्ती इतकी श्रेष्ठ की साक्षात स्वामींनी त्यांना वाचवलं, अगदी मृत्यूच्या दारातून। असे भक्त खूप प्रामाणिकपणे भक्ती करतात व त्यांचे योग्य फळ देव त्यांना देतच असतो। अशाच एका स्वामी भक्ताला आलेला अनुभव वाचून तुम्हालाही छान वाटेल, कारण प्रत्यक्ष प्रचिती या स्वामी भक्ताला आली आहे, जी मागे पुढे तुम्हाला आम्हाला येऊ शकते। कारण जर आपण श्रद्धेने मनापासून जर भक्ती केली तर ईश्वर नक्कीच प्रसन्न होतो व साथ देतो। ही गोष्ट आहे सातारा येथील एका मनुष्याची। त्याचं नाव अमित भोसले। ते सातारचे रहिवासी आहे। त्यांना स्वामींचा आलेला अनुभव सांगितला आहे। त्यांचं घर ते कामाचं ठिकाण यामध्ये सुमारे 55 किलोमीटरचं अंतर आहे। ते रोजच प्रवास करतात। हे दादा असेच एक दिवशी ऑफिसवरून घरी येताना त्यांना उशीर झाला म्हणून सायंकाळी 6 वाजता त्यांनी घाईघाईने प्रवासाला सुरुवात केली। थंडीच्या दिवसांमध्ये अंधार लवकर पडतो। त्यांना दररोज खंबाटकी घाटातून यावे लागते। खंबाटकी घाट जसा उतरला तशी त्यांना अचानक खिशातील मोबाईलची रिंग ऐकू आली। त्यासाठी त्यांनी बाईक थांबवली व कडेला घेतली। हे सारं एका क्षणात घडलं। त्याच सोबत त्यावेळी मागून एक भरधाव वेगाने ट्रक आला। त्यांच्यापासून साधारणतः 10 फूट अंतरावर तो ट्रक पुढे 35 ते 40 फूट घसरत गेला। हे सारं क्षणिक पण खरं दृश्य त्या दादांच्या डोळ्यासमोर घडलं। दादांनी विचार केला की जर त्यांनी बाईक थांबवली नसती तर त्या अपघातात नाहकरित्या त्यांनाही सामोरं जावं लागलं असतं, ज्यामुळे तिथे अक्षरशः काहीही घडू शकलं असतं। जेव्हा सर्वजण तिथे अपघात झाल्यावर एकत्र आले तेव्हा त्यांना समजलं की ट्रकचे ब्रेक फेल होते। सुदैवाने या दादांचा जीव त्यात वाचला होता। दादा स्वामी भक्त आहेत। या साऱ्या गडबडीत ते कोणाचा फोन आला ते पाहायला विसरूनच गेले। जेव्हा त्यांनी हे सारं पाहिलं तेव्हा त्यांना धक्काच बसला। त्यांना कोणाचाही फोन आलेला नव्हता। गेल्या 2.5 वर्षात त्यांनी कडेला अशी गाडी कधीच थांबवली नव्हती। यामागे माझ्या स्वामींच्या प्रेरणा व आशीर्वाद आहेत असं दादा सांगतात। तिथे थांबण्याची बुद्धी, तो विचार माझ्या मनात आला नसता तर काय झाले असते कुणास ठाऊक। असा हा स्वामी भक्तीचा पवित्र अनुभव कमेंट मध्ये तुम्ही नक्की तुमचा ही अनुभव सांगा व स्वामी समर्थ लिहा। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।